प्रभानवल्लीच्या श्री देव उंबरेश्वर महाराजाच्या देवराहटीमधून येणारा घुबडाचा हा आवाज या देवराहटीला एक वलय निर्माण करून देतो. लांजा तालुक्यातील खुर्णिंको धरणाच्या खोऱ्यात प्रभानवल्ली गावात 2.87 हेक्टर क्षेत्रावर श्री देव उंबरेश्वर महाराजाची देवराहट पसरले. प्रभानवल्ली हे गाव शिमग्यातील म्हणजेच होळीतील 5 मानाच्या पालख्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात श्री देव उंबरेश्वर, लक्ष्मी माता, वाघजाई माता, आदिष्टी माता आणि निनको देवी अशी 5 जागृत देवस्थानं आहेत. त्यामधील श्री देव उंबरेश्वर महाराजांचे देवस्थान हे प्रभानवल्लीच्या बेरडेवाडीत आहे. माचाळच्या खोऱ्यातून उगम पावणारी मुचकुंदी नदी ही उंबरेश्वराच्या देवराहटीला लागूनच वाहते. मुचकुंदी नदीमुळेच या देवराहटीच्या आसऱ्याला एक आकर्षक घुबड असतो. त्याविषयी पुढे जाणून घेऊया. उंबरेश्वराच्या देवराहटीत अनेक प्रकारची वृक्षराजी आढळते. त्यामधील लक्षवेधी झाड म्हणजे हुरा. मराठीत या झाडाला चिकाडा, दुधला अशी नावं आहेत. या झाडाला फुलोरा आला की पूर्ण झाड निष्पर्ण होतं आणि फक्त फुलोऱ्याचे तुरे दिसतात. या झाडाला एक चीक असतो जो मासेमारी करताना माशांसाठी विष म्हणून वापरला जातो. याची फळं पक्षी आवडीने खातात. म्हणूनच उंबरेश्वराच्या देवराहटीत अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. यामधील एक पक्षी म्हणजे मासेमार घुबड. निशाचर म्हणजेच रात्र जीवन जगणारी घुबडाची ही प्रजात उंबरेश्वराच्या देवराहटीतील गर्द राईत सकाळच्या वेळी निपचीप बसून असते. रात्र झाली की त्यांचे आवाज सुरू होतात. हे आवाज वेगवेगळे असतात. यातील हसण्यासारख्या आवाजामुळे बऱ्याच वेळा लोकांना तो ऐकून भूताच्या हसण्याचा भास होतो. या घुबडाच्या नावातच त्याचा अर्थ दडल्यामुळे देवराहटीच्या शेजारून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीतून तो माशांची शिकार करतो. त्याच्या पायांवर पंख नसून त्याची नखं ही वळणदार विकसित झालेत, जेणेकरून पकडलेला मासा निसटून जाऊ नये म्हणून. काही वेळा तो बेडूक देखील खातो. या घुबडाची मान 270 अंशात फिरते. मासेमार घुबडाची मादी ही नरापेक्षा थोडी मोठी असते. देवरायांची महती या दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या रील सिरीजमध्ये पुढच्या भागात जाणून घेऊया. दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील खेमेश्वर काळकाई देवराहटीविषयी. पाहत रहा MHA MTB वाईल्डलाईफ.